सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे उद्या नियमितपणे आपली शाळा खूप सुंदर। नमस्कार, परिवर्तन न्यूज 24 मध्ये तमाम महाराष्ट्रातील जनतेचे हार्दिक स्वागत आहे। आज 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज आपण आलेलो आहोत चाकणमध्ये शाळा क्रमांक 1 मध्ये येथील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी मेहनत करून बुद्धिबळ स्पर्धा म्हणावं किंवा नवविद्या स्पर्धा जवाहर त्यानंतर क्रीडामध्ये बऱ्याच पद्धतीने प्रावीण्य कमावलेलं आहे। त्या निमित्तानं आपण शिक्षकगण बघतोय आपल्या पाठीमागे आहेत सर्व यांची सर्व यामध्ये मेहनत आहे आणि त्यांनी उत्तमरित्या या शाळेला चांगल्या पद्धतीने प्रगतीपथावर नेण्याचं कार्य या सर्व शिक्षक मंडळीकडून होत आहे। तर आपण सरांना विचारूया की सर, आज आपण ज्या शाळेमध्ये मुलांनी प्रावीण्य कमावलं, आज प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण काय सांगू शकता? नमस्कार। जिल्हा परिषद प्राथमिक सर्वप्रथम शाळा, आपलं नाव सांगा सर। माझं नाव नारायण करपे। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चाकण नंबर 1 मुलांची शाळा आहे। आपल्या देशाचा प्रजासत्ताक दिन 77वा आपण साजरा करीत आहोत। हा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात। विशेषत्वाने आदर्श आचारसंहिता असल्यामुळे शाळेमध्ये कार्यक्रमाची रेलचल थोडी कमी होती। शाळेमध्ये सगळ्यात प्रथमतः ध्वजारोहण झालं, ध्वजगीत, राज्यगीत आणि झेंडागीत झालं। त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांचा सन्मान शाळेच्या वतीने आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय हेमलता देशमुख मॅडम आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने करण्यात आला। त्यामध्ये शाळेने तालुका जिल्हा पातळीवर उज्ज्वल यश संपादन केलेलं आहे। त्यामध्ये लेझिम स्पर्धा असेल, लहान गट आणि मोठा गट, आणि विशेष म्हणजे बुद्धिबळ स्पर्धेमध्ये तालुक्यामध्ये शाळेचा 2रा नंबर आलेला आहे आणि कबड्डी स्पर्धेमध्ये शाळा तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त करून जिल्हा स्तरावर शाळेने उज्ज्वल यश संपादन केलेलं आहे। आणि विशेष म्हणजे ही जिल्हा परिषदची शाळा असून या शाळेमध्ये 4थी 7वी आणि 5वी 8वीचे विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे तास घेऊन विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं जातं। गेली अनेक वर्षांची शिष्यवृत्तीची परंपरा या शाळेची आहे। शाळेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी घडलेले आहेत। तर मी माननीय परिवर्तन चॅनलचं मनापासून आभार मानतो। आपण आमच्या शाळेमध्ये आलात आणि आपण आमच्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना, सर्व पालकांना, विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल आपलं मनापासून आभार आणि धन्यवाद। धन्यवाद सर। देशमुख मॅडम, तुम्ही काय नागरिकांना आज प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा देणार आहे? आज भारताचा 77वा प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकांना मी असं सांगेल की आपली मुलं मराठी शाळेतच घाला आणि इथं सगळं योग्य आहे, सर्व शिक्षण मिळतं, सर्व कलागुणांना वाव मिळतो, एवढंच मी आव्हान पालकांना करू शकते। तर दर्शकांनो, आपण बघताय की आज हे शिक्षक आहेत, बघा तुम्ही मराठी शाळेचे शिक्षक आज कसे स्ट्रॉंग दिसतात। तर त्या निमित्ताने आपण बघू शकतात की मराठी शाळेतच मुलं घाला, कारण मॅडमनी सांगितलेला एक संदेश आहे, चांगला संदेश आहे। कारण अष्टपैलू जर विद्यार्थी घडवायचा असेल तर मराठी शाळेतच तुम्ही घातलं पाहिजे, हाच आमचा परिवर्तन करण्याचा एक संदेश आहे। धन्यवाद। आपण पाहत होते परिवर्तन न्यूज 24। मी गजेंद्र ढगे, संतोष कोल्हेसह, चाकण, पुणे। थँक्यू।